तिथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासोबत बैठक पार पडली आहे आणि यावेळी बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात येते। आंदोलन मागे घेण्याची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडून विनंती करण्यात आली, मात्र लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। तुम्ही ती कॅप किती दिवसात लावणार, कशी लावणार, त्याचा निर्णय तुम्ही आम्हाला 2 दिवसात कळवा। आम्ही तुम्हाला अजून लेखी देतो काही गोष्टी असेल तर। या गोष्टी आमच्यासोबत त्यांच्यासोबत डिस्कस झाल्या। मंत्री महोदय म्हटले का ह्या काही गोष्टी दुसऱ्या विभागांच्या रिलेटेड आहे, म्हणजे जी माहिती मागवणे यासाठी आम्हाला 2 दिवस द्या। आम्ही तसाही 14 दिवस उपोषण केलेलं आहे, अजूनही आम्ही 10 दिवस उपोषणाची तयारी। आमचा मृत्यू झाला तरी चालेल, पण या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही। नाही झालं तर मग मृत्यू अटळ आहे। उपोषणाला बसलेले असलेले सर्व विद्यार्थी बांधवांपैकी शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली आणि अतिशय प्रत्येकाने आपापलं मत मांडलं। निश्चितच त्यांच्या संवादाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून त्यांनी 2-3 दिवसाची आम्हाला अवधी दिली। काही बाबी त्यांना अपेक्षित आहे, त्या बाबी आम्ही पूर्ण करू।